परभणी येथील संविधान प्रतिकृतीची विटंबना तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिसांनी मारहाणीत झालेला मृत्यू, देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी संसदेतील अवमानजनक वक्तव्य तसेच बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील मराठा समाजातील तरुण सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या या सर्व घटनांच्या विरोधात सर्वपक्षीय व सामाजिक संघटनांचा निषेध मोर्चा आयोजन समितीच्या वतीने धडक मोर्चा, हजारोच्या संख्येने महिला व पुरुषांचा मोर्चा 23 डिसेंबर रोजी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला। त्यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अमित रंजन यांना निवेदन देण्यात आले। विविध मागण्यांसाठी सर्वपक्षीय निषेध मोर्चा आयोजन समितीच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला होता। हा धडक मोर्चा येथील बाजार चौक येथून शहरातील प्रमुख मार्गांनी मार्गभ्रमण करीत हजारोच्या संख्येने घोषणा देत मोर्चा निघून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर करून त्या ठिकाणी काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद भगत, कुणबी संघटनेचे अध्यक्ष गंगाधर पाल, डॉक्टर सुरपाम राजबनसोड, अतुल येलमुले, डी.एस. रामटेके, विनोद खोबे, श्याम रामटेके, सत्यवान सोरते, ॲडव्होकेट डिंपल उंदीरवाडे, माणिक तुरे आदींनी मार्गदर्शन करताना परभणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत अवमान करणारे वक्तव्य, बीड जिल्ह्यातील घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला। या मोर्चात मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, प्रेरणा बौद्ध मंडळ चामोर्शी, जगद्गुरू तुकाराम महाराज, कुणबी समाज बहुउद्देशीय संस्था चामोर्शी, सावित्री रमाई महिला मंडळ चामोर्शी, भोई ढिवर केवट समाज संघटना चामोर्शी, बौद्ध समाज मंडळ कुंदघाडा, बौद्ध समाज मंडळ नवरगाव, बौद्ध समाज मंडळ जोगना, जयसेबा फाउंडेशन फोकुर्डी, समता बौद्ध विहार लाल डोंगरी चामोर्शी, पंचशील समाज मंडळ जामगिरी, पंचशील बौद्ध समाज मंडळ मुधोली रीठ, बौद्ध समाज मंडळ फुलेवाड चामोर्शी, सम्यक बौद्ध समाज मंडळ आंबेडकर वाड चामोर्शी, सम्राट अशोक बुद्ध विहार मुरखळा, चक बुद्ध विहार भेंडाळा, आदिवासी समाज संघटना जामगिरी, माडी समाज संघटना जामगिरी आदी, माडे मुडोली समाज मंडळ, हळदवाही समाज मंडळ, सोशल एज्युकेशन मुवमेंट, काँग्रेस आझाद समाज पार्टी, तालुक्यातील सर्व गावकरी संघटनांनी सहभाग घेतला होता। यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात होता। तुम्हाला माहित आहे 1950 पासून संविधान लागू झालं। त्या संविधानाची फळं आपण सर्वांनी टाकली आहे। कोणाला संविधानाचा फायदा नाही झाला? समाजाच्या प्रत्येक घटकाला संविधानाचा फायदा झाला, म्हणून आज आपण इथे उभे आहोत। आणि त्या फायद्यामुळे या देशामध्ये समता बंधुता टिकून आहे। आणि अशा वेळी कुठेतरी आपला जो जगण्याचा हक्क संविधानाने मिळाला होता तो हिरावून घेण्याचा प्रयत्न या देशामध्ये जे इंग्रजांच्या काळात नाही झाले, तशा प्रकारचे आपण परभणीची क्लिप पाहिली असतील, त्याच्या पाठीवरचे आपण मार पाहिले असेल, म्हणजे कुठं संविधान आहे? तर ही जी लढाई आहे, ज्याने संविधानाचा लाभ झाला आता देशात एकही माणूस नाही, म्हणजे संविधान सर्वरूपी आहे। आणि त्या संविधानाला बाजूला ठेवून त्या देशामध्ये राजकारणाच्या दृष्टीने, सत्ता गाजवण्याच्या दृष्टीने वेगळा प्रयत्न या देशातील सत्ताधीश करीत आहेत। आणि त्यांना जर रस्त्यावर आणायचं असेल तर त्या काळात जेव्हा आमचा जन्म नव्हता, आमचे आजोबा पंजोबा शिकले नव्हते, त्या काळात ती किमया बाबासाहेबांनी करून दाखवली। मग आपण त्याला संविधान जाणतो, अजाणतापणे, म्हणजे आपल्याला संविधान समजत नव्हता, पण त्याचा लाभ झाला म्हणून आपण शिकलो। पण आता शिकलेले पोरं, शिकलेल्या महिला, त्या जर संविधान जर धोक्यात असेल, त्याला वाचवण्याची जबाबदारी आपली आहे। आणि हे कुठून तरी आपण तर म्हणतो ही सुरुवात आहे, यापुढे किती संकट वाढवलेले माहित नाही। त्यांचा तर सर्वे चालू आहे, आजच्या कामोशीला किती लोक आले मला सांगत आहोत। प्रत्येक माणसाला सर आहेत आणि आम्हाला नोटीस दिले, जबाबदारी तुमची। म्हणजे आज जर आपण गप्पा बसलो तर उद्या ते मागच्या दारांना, समोरच्या दारांना त्यांची हिंमत नाही। बरेच कायदे त्यांनी बदलवलेले आहेत। IAS सारखी मोठी परीक्षा दिल्याशिवाय कलेक्टर किंवा सचिव बनत नव्हते। मागच्या मार्गाला बरेच सचिव मंत्रालयामध्ये त्यांनी भरलेले आहेत आणि ही सुरुवात आहे। त्यामुळे सर्वांची जबाबदारी आहे, मग तो कोणत्या समाजाचा असो, जातीचा असो, धर्माचा असो, पण ज्या ज्या वेळेस संविधानाचा गैरवापर हा देशातील जर काही मनुवादी, काही भांडवलशाही असे लोक करत असतील, तेव्हा आपण स्वतः
आणि आपल्या सभोवताली सर्व जनता हा सर्वांचाच आहे. त्यामुळे सर्वांनी यात उतरायचं आहे. ही पहिली रॅली नाही, याच्यापेक्षा पुन्हा मोठं त्यांनी जर नायकला आपल्याला करावं लागेल. आणि हे करत असताना आपले जे प्रमुख लोक आहेत त्यांना सुद्धा त्रास होऊ शकतो. हे करताना लक्षात ठेवा. तुम्हाला जे कोणी आयोजक आहेत त्यांच्यावर सुद्धा काही वेगळं करण्याचा प्रकार हा सरकार करण्याच्या तयारीत आहे. त्याही वेळेस आपल्याला त्यांच्या पाठीशी उभं राहायचं आहे. वेळेअभावी बरेच लोक बोलणार आहेत. भविष्यामध्ये आपण या माध्यमातून बोलू. परभणी येथील जो सूर्यवंशी जे भीमसैनिक होते त्यांची जे निर्गुण हत्या करण्यात आली, त्या भावी वकील म्हणून पुढे येणार होते आणि एक युवा नेतृत्व म्हणून त्यांनी आपली जबाबदारी म्हणून संविधानाचा जो अपमान करण्यात आला त्या अपमानाचा निषेध म्हणून त्यांनी निषेध मोर्चा काढलेला होता आणि त्यांचा कोम्बिंग ऑपरेशन करून त्यांच्यावर लाठीचार्ज करून त्यांना मृत्युमुखी पाडले. या घटनेचा मी माझ्या चामोर्शी वकील संघटनेच्या वतीने वकील म्हणून मी या घटनेचा निषेध करतो. आपण अमित शहाचा या ठिकाणी आपण निषेध करण्यासाठी आलेलो आहोत. पण तुम्हाला सांगतो, ज्या संविधानाने त्यांना संसदेमध्ये निवडून पाठवले, म्हणजे संसदेत ते निवडून गेले, ते फक्त संविधानाच्या भरोशावर निवडून गेले. आणि या ठिकाणी आपल्या आरक्षित सीट आहेत SC ST OBC आणि या तीनही समाजाच्या आरक्षित सीटा 142 आहेत संसदेमध्ये. आज आपण त्या अमित शहाचा ज्यावेळेस निषेध नोंदवत आहात त्यावेळेस माझी एक भूमिका अशी राहील की बाबा जे आरक्षणातून जे निवडून गेलेले जे काही खासदार आहेत त्यांनी आताच्या आता राजीनामा द्यायला पाहिजे. घटनेचा निषेध म्हणून, या घटनेचा निषेध म्हणून आताच्या आता त्यांनी जर राजीनामा दिले आता सरकार पडते आणि अमित शहा हा विषय संपून जातो. पण आपले कोणतेही जे निवडून फक्त निवडणुकीपुरती आपल्याजवळ आले होते, आपल्या मतदाराच्या भरोशावर त्यांनी निवडणूक लढवली आणि ते निवडून संसदेत गेले. पण त्या हरामखोरांना हे माहित नाही की बाबा आमच्या बाबासाहेबांना या संसदेमध्ये भर संसदेत अपमान होत आहे आणि या घटनेचा निषेध म्हणून आम्ही तेव्हा आपले राजीनामे राष्ट्रपतीकडे सोपवावे किंवा अध्यक्षाकडे सोपवावे आणि त्या संसदेचा आता अमित शहा खेळकट होऊन जाते. परंतु मी या अमित शहाचा निषेध करताना मी या आमच्या आरक्षणाच्या भरोशावरून आमच्या SC ST OBCच्या आरक्षणाच्या भरोशावर कलम 340 41 42 या कलमानुसार ते आरक्षित या सीटावर ते निवडून गेले आणि त्याचा चुकीचा वापर ते करता स्वतःच्या स्वार्थासाठी. त्या स्वार्थी खासदारांना मी आता सांगतो की आता तुम्ही या समाजाच्या पाठीशी उभे राहून तुम्ही आपले राजीनामे सुटूक करा. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. महान्यूज सहकर्ता बबन वडेट्टीवार, चामोर्शी, गडचिरोली.